50,000 सन्माननीय श्री सिद्धेश उर्फ भाई परब पुरस्कृत व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रुपये 25,000 सिद्धेश उर्फ भाई परब पुरस्कृत व आकर्षक चषक. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेत सलग 3 विकेट 3 षटकार लगावणाऱ्या खेळाडूस रोख रुपये 2,000 श्री योगेश मसूरकर आणि आबा मसूरकर हॉटेल आरवलीश्वर यांच्याकडून पुरस्कृत. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी बाकेबंधू भोमवाडी आजगाव यांच्याकडून आकर्षक चषक आणि संपूर्ण सिरीजमधील सलग 3 षटकार आणि 3 विकेटसाठी प्रत्येकी 1,500 रुपये हॉटेल आरवलीश्वर आबा मसूरकर आणि हरेश मसूरकर यांच्याकडून. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक हॉटेल आरवलीश्वर आबा व योगेश मसूरकर यांच्याकडून आणि मालिकावीर श्री साई एंटरप्राइजेसचे मालक श्री चरण कासकर यांच्याकडून मिक्सर ग्राइंडर आणि आकर्षक चषक. या स्पर्धेसाठी सहकार्य करण्यासाठी ज्यांनी आम्हाला खूप मदत केली ते यूट्यूब स्पॉन्सरर जयेश परब, विशाल गावडे आणि हरेश वराडकर. त्याचप्रमाणे हनुमान स्पोर्ट्सचे राजू राणे, जमीन मालक गुरुनाथ गावडे, दादा गावडे, शेखर गावडे. वीज व्यवस्था ज्यांनी सहकार्य केले ते नारायण परब. मोठं सहकार्य या मंडळासाठी करणारे सतीश डोंगरे आणि सौरभ नाईक. हनुमान स्पोर्ट्सचे राजू राणे, भवानी स्टील आणि साई एंटरप्राइजेस या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे माझे सहकारी मैदानावरील आमचे ऑफिशियल्स किशोरजी भगत, नानाजी नाईक, स्कोरर राजेश हुनुसवाडकर आणि त्यांच्यासोबत प्रदीप कावळे, डिजिटल स्कोरर प्रशांत पवार. त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामन ओमकार सावंत, विघ्नेश प्रभू, डीजे समीर आरोस्कर, आमचे साथी समालोचक साहिल कोबरेकर, रितेश जाधव, राज म्हाकले, अजय नाईक यांच्यासोबत मी बादल चौधरी आपलं सर्वांचं करतोय मनपूर्वक स्वागत आणि घेऊन जातोय मैदानावर मालवणी केंद्रावर. देवबरा करो गाववाल्यांनो, मालवणी आकाशवाणीच्या शिरोडा केंद्रावर तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातलं हे 4थं सामना. पहिल्याच सामन्यामध्ये बांदेश्वर 11 बांदा होडावडा संघानं आजगाव संघाचा पराभव करून सेमीफायनलमध्ये पहिला नाव आपल्या नावाचा पान ज्यांनी दाखल केला. दुसऱ्या सामन्यात जिंकता जिंकता हरलो तो पीके स्पोर्ट रेडी संघ, ए आरवलीश्वर संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ. आणि तिसऱ्या सामन्यात एकतर्फी विजयासह राजाराम वॉरियर्स तवडे संघान तिसऱ्या जागेवर आपल्या नावाची नोंदणी केली. सेमीफायनलच्या पंक्तीचा 4थं पाठ अजून शिल्लक हा आणि या 4थ्या पाठावर कोण येऊन बसतलो. टॉस जिंकान घेतलो फिल्डिंगचा निर्णय महेश 11 आरोंदा संघान आणि बॅटिंगसाठी साईश 11 विंगुर्ला संघ. या दोनही संघांका मनपूर्वक शुभेच्छा देऊन जाऊया मैदानावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या स्पर्धांचा वेगवेगळा इतिहास असा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पहिली प्रीमियर लीग स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे बघितला जातं ती मालवण तालुक्याची घुमडाई प्रीमियर लीग आणि त्याच वांगडा सिंधुदुर्ग जिल्ह्याची पहिली डे नाईट क्रिकेटची लीग म्हणून ज्या स्पर्धेकडे बघितली जाता ती पहिली सिंधुदुर्ग जिल्ह्याची डे नाईट क्रिकेटची लीग ज्या मैदानावर झाली ताच या मैदान शिरोड्याचा आणि त्याच शिरोड्याच्या या ऐतिहासिक मैदानावर तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. मिठाच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढली आणि ती दांडी यात्रा गुजरात पासून महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोड्यापर्यंत पोहोचली. ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरोडा या नगरीन विजय केरवडासारखो एक तगडो मातब्बर संघ दिलो, त्याचप्रमाणे वि स खांडेकर यांच्यासारख्या साहित्य क्षेत्रातील एक मोठा नाव सुद्धा ज्या शिरोडा नगरीन दिला. या शिरोडाच्या ऐतिहासिक पावनभूमीवर तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. मैदानावर पंचांचो इशारो, सामन्याची सुरुवात. क्रिकेटच्या मैदानाबरोबरच क्रिकेटची कॉमेंट्री गाजवणारा अजून एक नाव म्हणजे अशोक नाईक सर आणि अशोक नाईक सर सुद्धा याच शिरोड्याचे सुपुत्र. नाना नाईक, किशोर भगत आमचे ऑफिशियल. सामन्याची सुरुवात, मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पहिल्या षटकाची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर पप्पन साळगावकर. संपूर्ण स्पर्धेत षटकारांची पहिली हॅट्रिक दाजी नाईकाच्या नावावर असा. चौकारांची हॅट्रिक जितेंद्र नागोजीच्या नावे आणि स्पर्धेतली एकमेव विकेट हॅट्रिक ज्याच्या नावे असा तो पप्पन साळगावकर पॅव्हिलियन एंड कडसून दिसतलो बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू मिड ऑफच्या दिशेन डॉट बॉलने झाली सुरुवात. ही सलामीची जोडी मैदानावर. छोटा पटाका गणेश कुबल स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन समीर विंगुर्लेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे 2 स्टार खेळाडू सलामीसाठी. पप्पन साळगावकरचा दुसरा बॉल.
स्विच पुल. बघता बघता चेंडू सीमारेषा पार, आकांड्या पार आणि माटवा पार. हे पहिलो शिव पहिलं बॉल डॉट. दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्स पुलचा चौकार, त्यानंतर फॉलिंग पुल करण्याचा प्रयत्न होतो. शॉट फाईन लेगवर संधी इलेली समीर वेंगुर्लेकरला धाव बाद करण्याची. डिरेक्ट हिट होती गरजेची, पण मिळाला जीवदान. हो हाफ चान्स होतो. एकेरी धावेनिशी स्ट्राईक रोटेट. 3 बॉलचो खेळ सरलो. रन झाले 5 बोटांच्या थापटावर, 5 रन्सावर. थोडीशी बातचीत नक्कीच होतली. गणेश कुबल सुद्धा एका मोठ्या अपघातातून, पायाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर परत एकदा मैदानावर इलो, आणि मैदानावर इल्यानंतर तो गप्प बसलो नाही. जसा वाघ किती जरी वयस्कर झालो तरी तो गवत खाणा नाही, अगदी तसाच असा. याच गणेश कुबलने दुखापतीतून सावरत परत एकदा पदार्पण केला, आणि त्या पदार्पणात केलेली दर्जेदार कामगिरी होती. अरोंद्यामधली एक सुंदर देखणी स्पर्धा. या देखण्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्यांनी आपल्या नावे केलो तो गणेश कुबल दिसतलो नॉन स्ट्रायकर एंडवर, समीर वेंगुर्लेकर स्ट्रायकर एंडवर. लाजरीच्या स्पर्धेत ऐन मोक्याच्या क्षणी 2 फॉलिंग स्वीपचे षटकार मारून स्पर्धेचा निकाल ज्यांनी बदललो तो समीर स्ट्रायकर एंडवर. पण या फॉलिंग स्वीपच्या नादात तटक्या पेचून जाणारो चेंडू, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. समीर वेंगुर्लेकर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचा पतन. वेंगुर्लेकरने निराशा केली. त्रिफळ उद्ध्वस्त झालो, आणि या फॉलिंग स्वीप खेळताना आपलो लेग स्टम्प, अप स्टम्प, मिडल स्टम्प खय असा या काही वेळापुरतो समीर विसरलो, पण पप्पन विसराक नाही, कारण ह्यो गुणवान खेळाडू असा. छत्रपती चषक आणि पप्पन साळगावकर ह्याचा एक वेगळा गणित असा. वेगवेगळ्या खेळाडूंनी आपल्या वाढदिवसा दिवशी वेगवेगळी कामगिरी केलेली असा, पण छत्रपती चषकामध्ये आपल्या लग्नाचा वाढदिवस मैदानावर धूम धडाक्यासह आणि आपल्या अप्रतिम कामगिरीसह साजरो करणारो एकमात्र खेळाडू म्हणजे पप्पन, जो दिसता बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन. सध्या खर्डेकर कॉलेजमध्ये पीटी शिक्षक म्हणून ज्याची नेमणूक केली गेली, युवा पिढी घडवण्याचा कार्य ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतला तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक दर्जेदार खेळाडू वासुदेव गावडे, ज्याचं नाव असा. रामाच्या प्रहरी वासुदेव रोज सकाळी येता आपणाक उठवता, पण ह्यो वासुदेव असा मैदानावर आपल्या संघाक वरच्या स्तरावर नेण्यासाठी प्रसिद्ध असणारो. संघ थोडसं अडचणीत, एका विकेटचा पतन, धावसंख्या 5 रन्सावर, आणि वासुदेव आणि पप्पन ही लढत बघण्यासारखी. पप्पन साळगावकर सारख्या एका मातब्बर दर्जेदार गोलंदाजाविरुद्ध ज्यांनी या स्पर्धेत विकेट हॅट्रिक नावे केली, त्याच्या विरुद्ध इल्यात रिव्हर्स स्वीप खेळण्याचा आतताई प्रयत्न. जोरदार अपील तर झाला, पण पंचांनी या अपीलमध्ये असलेलो आत्मविश्वास जोखलो आणि नाबाद ठरवला बॅटरला. चेंडूचा पिचिंग सुद्धा ऑफस्टम्पच्या बराच बाहेर होता. चेंडूचं पहिलो इम्पॅक्ट हे सुद्धा कदाचित ऑफस्टम्पच्या बाहेर. LBW विकेट देण्यासाठी पंचांकडे फ्रॅक्शन ऑफ द सेकंड एवढं वेळ असतं, पण तेवढ्या वेळामध्ये 6 गोष्टी त्यांना बघूचे असतात. हे 6 गोष्टी काय असत थोड्या वेळानं बघूया. जाऊया पप्पनचो या ओव्हरीचो हे 6वो बॉल कसो असतलो. समोर गणेश. हो, वॉटर डिलिव्हरी, ब्लॉक हॉल डिलिव्हरी ज्याका म्हटली जाता. गोल्डन स्पॉटच्या जवळ चेंडू शेवटच्या क्षणी थोडंसं कट झालो आतल्या बाजून. डॉट बॉल सह पहिल्या षटकाचो खेळ सरलो, ज्या ओव्हरीत पप्पनने पहिलो मिळवलो विकेट समीर वेंगुर्लेकरचो, आणि धाव संख्या अर्ध्या डझनावर पोहोचवली. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 6 फॉर 1.
पंचांक बघूची लागतं. त्याच्यातली पहिली गोष्ट असता बॉल व्हॅलिड होतो की नाही. नो बॉल असलो तर LBWचा विषयच नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट बघूचं लागतं पिचिंग, आणि LBW देण्यासाठी पिचिंग मिडल स्टंप किंवा अप स्टंपच्या बाहेर असणं गरजेचं. पिचिंग जर लेग स्टंप असला तर LBWचा विषयच नाही. पंचांचा इशारा होईल बॅटर चॉईस पॉवर प्ले. त्यानंतर तिसरी गोष्ट पंचांक बघूची लागतात ती इम्पॅक्ट लाईनमध्ये होतो की नाही, ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची असता. त्याचबरोबर चौथी गोष्ट त्याच वेळी बघूची असता बॅटची एज होती की नाही, पॅडला लागण्यापूर्वी बॅट आणि बॉलचा संपर्क इलो की नाही ह्या बघूचं लागता. पाचवी गोष्ट त्यानंतर येता चेंडू स्टंप्सवर जाऊन लागतलो की नाही, आणि त्यानंतर सहावी गोष्ट खूप महत्त्वाची असता ती म्हणजे अपील. या LBW साठी बॉलर आणि इतर फिल्डरांकडून अपील झाला की नाही. हे सहा गोष्टी जर बॉलरच्या फेवरमध्ये गेले तर पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेने जाता LBW देण्यासाठी. या सहा गोष्टीत एकही गोष्ट जरी कमी आढळली तर बेनिफिट ऑफ डाऊट या सातव्या गोष्टीचा विचार करून पंच नाबाद ठरवू शकतात. आंतरराष्ट्रीय पंचांकडे हॉकाय असता, स्निकोमीटर असता, पण आमच्या मैदानावरच्या पंचांचा कौतुक असा ह्याच्यातली खैची गोष्ट नसताना सुद्धा ते LBWचा निर्णय अगदी चोख देतात. आणि म्हणा आमका कौतुक असा किशोर भगत आणि नाना नाईक सरांचा. दुसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल लॉंगॉनच्या दिशेन, रोशनने नाव केलं आपला रोशन. दुसऱ्या विकेटचा पतन. दिशेन बॅटर बाद होता त्याका गोल्डन डक म्हटला जाता. समीर वेंगुर्लेकर त्याचो मानकरी ठरलो. दुसऱ्या बॉलवर डॉट 0 रन्सावर बाद होता ज्याका सिल्वर डक म्हटला जाता. वासुदेव गावडे त्याचो मानकरी ठरलो. तिसऱ्या बॉलवर 0 रन्सावर जेव्हा बॅटर बाद होता ज्याका ब्रांझ डक म्हटला जाता. रॉयल डक, डक पेअर, डायमंड डक असे क्रिकेटचे बरेच बाद होण्याचे डकचे प्रकार असतात. त्याच्यातले 2 डक आपण बघितले, पण यानंतर मैदानावर एक मोठी भागीदारी गरजेची असा. वेंगुर्ला संघाचा जर विचार केलो तर साई शिलवण वेंगुर्ला संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 रन्सावर थोडीशी नाजूक अवस्था, आणि या नाजूक अवस्थेत एक भागीदारी बनवण्याच्या इराद्यान संघाचो अजून एक आक्रमक दर्जाचो बॅटर दीपू गिरप त्याच्या सोबत असतलो गणेश कुबल एका बाजून सेट बॅटर. बॉलिंग मार्कवर इल्याच ज्यांनी आपल्या संघाक विकेट मिळवून दिली. सोहम. महेश 11 आरोंदा संघाच्या वतीने पपन साळगावकरच्या पाठोपाठ गोलंदाजीची धारदार बाजू सांभाळण्यासाठी सोहम ह्या सुद्धा गणपती बाप्पाचा नाव. परत एकदा तुमका सगळ्यांका आग्रहाचा निमंत्रण आज रेडीच्या स्वयंभू गणपतीचो 49वा वाढदिवस, आणि तुमका सगळ्यांका अगदी मनपूर्वक आमंत्रण. फुलटॉस दीपू गिरप साठी, आणि दीपूचो फटको नाकार मुटको डायरेक्ट चंद्रार. शिवसेना पुरस्कृत सिद्धेश भाई परब मित्र मंडळ षटकार. वेस्ट हाईट साठी कमरेच्या वर चेंडू होतो की नाही ह्या बघण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे विचारणा. तिसरे पंच ही सगळी पडताळणी करतले, आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय थोड्याच वेळात येतलो. डीजे कडसून वाजलेला गाणं सुद्धा किती सुंदर होता बघा. 15-20 वर्षापूर्वी लिहिलो हे अल्बम, ज्याचं नाव होता वेंगा बॉईज, आणि त्याच्यातला ब्राझील या गाणं खूप प्रसिद्ध झालेला. तिसऱ्या पंचांचा इशारो, इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. फुलटॉस तर होतो, पण कमरेच्या हाईटच्या वर नव्हतो. शेवटच्या क्षणी तो थोडंसं खाली इलेलो. 6 रन्सानंतर मारलेलो षटकार, त्यानंतर मारलेलो 12 धावेनंतर ह्यो दीपूसाठी चेंडू. दीपू ऍक्शन रिप्ले बघल्यानंतर कळताला या चेंडूवर काय झाला. टप्प पडलेलो बॉल जवळपास हातभर वळलो आणि भितुरले अंगान गेलो विकेटकीपर पप्पनकडे. डॉट बॉल. धावसंख्या 1 डझनावर 12 रन्सावर. दीपूचो पहिलो षटकार.
सबमरीन डिलिव्हरी, भुईसपाट ज्याका म्हटलं जाता, भूमिगत ज्याका म्हटलं जाता. स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये भूमिगत हे शब्द जास्त प्रचलित होतो. क्रांतिकारांका पकडण्यासाठी इंग्रजांचे पोलिसांचे गाडी यायचे आणि क्षणार्धात आपले क्रांतिकारक दिसे नाहीसे व्हायचे. त्या काळी भूमिगत हे शब्द प्रचलित. जो चेंडू आता होतो भूमिगत सबमरीन. आडवी बॅट, क्रॉस बॅटेड फटको, शॉर्ट मिड विकेटवर. अजून एक डॉट बॉल, सलग तिसरो डॉट बॉल. षटकार मारल्यानंतर दीपू गिरपची बॅट जणू काय दीपूवर रुसलेली, जणू काय नवीन लगीन करून आणलेली ही बायल. धावसंख्या 12 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचो बॉल. सोहम बॉलिंग मार्कवर. अजून एक फुल टॉस आणि फुल टॉस म्हटल्यानंतर फुल्ली लॉस. लांब लांब लांब, खूपच लांब, अगदी पाठभर वळ. दीपू गिरपतो शिवसेना पुरस्कृत सिद्धेश भाई परब मित्र मंडळ. षटकार. आणि या ओव्हरीत सोहमने खर्च केले 12 रन्स, ज्यामध्ये 2 लोअर फुल टॉस दिले त्यांनी दीपूक. आणि दीपू असले लोअर फुल टॉस कसोच वाया घालवतो नाही. 2 षटकारांनीशी धाव संख्या 18 रन्सावर. जी धाव सरासरी पहिल्या ओव्हरीत 6 होती, ती धाव सरासरी आता 9 रन्सावर. बॅट कदाचित चेंज. गणेशचो इशारा येता बघा. डगआउटचे खेळाडू जरा लक्ष ठेवा पटकन. 12व्या खेळाडूचा काय महत्व असतं. देवगड आनंदवाडी स्पर्धेत माझी एक क्लिप प्रसिद्ध झाली. जवळपास 3-4 लोकांपर्यंत ती क्लिप पोचलेली. आणि या 12व्या खेळाडूचा खूप महत्व आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 12व्या खेळाडूंचा महत्व जास्त अधोरेखित केला एका वलयांकित खेळाडून. जेव्हा राजाराम वॉरियर्स तळवडे किंवा गोपाळ भटाचो संघ मोठमोठ्या खुल्या स्पर्धेत खेळता, तेव्हा त्या संघाचो 12वो खेळाडू म्हणून महत्वाची जबाबदारी पार पडत असता आमचो सगळ्यांचो लाडको खेळाडू दाजी धुरत ज्याचा नावाचा. आणि दाजी धुरतचो 12वो खेळाडू म्हणून खूप आदर्शवत काम असतं. डगआउटमध्ये बसल्यानंतर प्रत्येक खेळाडूचं नाव, बॅटरचं नाव, बॉलरचं नाव, खेळाडूचं नाव, प्रेक्षकाचं नाव, फिल्डरचं नाव, याचबरोबर आपल्या खेळाडू कधी पाणी होया, कधी आपल्या खेळाडू बॅट होई, कधी आपल्या खेळाडू ग्लव्ज होय, याच्यावर सुद्धा त्याचं लक्ष असतं. एखादो एक्स्ट्रा बॉल, एखादो एक्स्ट्रा रन जर लिवचो रवलो, स्कोरशीट काय झाली, स्कोर किती पावलो, या सगळ्या गोष्टीवर 12व्या खेळाडूचं अगदी काटेकोर लक्ष होयो. जाऊया मैदानावर. तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल घेऊन हर्ष बॉलिंग मार्कवर पॅव्हलिन एंडकडून. गणेश कुबल आणि दीपू गिरप ही जोडी. वैयक्तिक 12 रन्सावर दीपू गिरप नॉन स्ट्रायकर एंडवर, गणेश कुबल स्ट्रायकर एंडवर. आणि बॉलिंग मार्कवर हर्ष, मोद, आनंद, उल्हास ही ज्याची समानार्थी नावं असत असो हर्ष. पहिलो चेंडू वाईडिश डिलिव्हरी आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. क्रिकेटच्या मैदानावर थोडासा स्नूकर खेळण्याची आणि सॉकर खेळण्याची हुक्की या फिल्डरसाठी. ज्या बॉलवर 1 रन इलो असतो त्याचा रूपांतर दुसऱ्या रनचा धावसंख्या 20 रन्सावर पोचणारी हर्ष एक युवा खेळाडू, छोट्या चणीचो एक दर्जेदार खेळाडू. पॅव्हलिन एंडकडून बॉलिंग मार्कवर. गणेश कुबलचो 2 धावेचो फटको कव्हर क्षेत्रामध्ये. 20. अजून एक चेंडू ऑफस्टंपच्या बरोच बाहेर असणारो कट केलो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सिंगलसाठी. गणेश कुबल काय करू शकता, काय नाही करू शकणार जिल्ह्यातल्या प्रत्येक बॉलरला माहिती असा. आणि त्यामुळे गणेशच्या पाल्यात चेंडू देण्यापेक्षा गणेशपासून थोडंसं लांब ठेवलेलो अशा वाईडिश गोलंदाजीसाठी गणेश कुबल अगदी थोड्याच वेळात रिव्हर्स पूल, स्विच हिट, स्विच हुक, स्विच सूप या फटक्यांचं जर थोड्याच वेळात त्यांनी जर प्रदर्शन केला तर आश्चर्य वाटाक नको. हर्ष बॉलिंग मार्कवर. 14-15 पावलांचा रनअप असा आणि आंतरराष्ट्रीय मैदानावर सगळ्यात लांब लचक रनअप घेणारो खेळाडू शोएब अख्तर, पाकिस्तानची रावळपिंडी एक्सप्रेस. त्याच रनअपची आठवण करून देणारा ह्या लांब लचक रनअप हर्ष बॉलिंग मार्कवर. दीपू गिरप 2 षटकारांनी स्ट्रायकर एंडवर. खोलवर टप्प्याचो चेंडू लॉंग ऑन आणि मिड ऑन या 2 खेळाडूंच्या मधोमध मारलेलो फटको फ्लॅट 6 सीमारेषा पार डायरेक्ट डोंगरात.
मगाशी आपण शाळेच्या मास्तरांची थोडीशी माहिती सांगितली. खर्डेकर सत्तावीस 27. दीपू गिरप कर्डेकर कॉलेजमध्ये सध्या पीटी शिक्षक म्हणून वासुदेव गावडे कार्यरत असत. पण दीपूची आतापर्यंतची फलंदाजी जेव्हा आपण बघतो या सिंगल पूर्वी वाटा होता की त्याका मास्तरांनी 1 ते 5 आकडे शिकवलेत नसतील. 3 षटकार दीपून मारले पण त्यानंतरचं ह्यो पहिलो सिंगल. एकेरी धावनिशी धाव संख्या 28-28. हर्ष आपल्या नावातलो हर्ष, आपल्या नावातलो आनंद कधी आपल्या टीमच्या सहकाऱ्यांच्या मुखावर आणतलो अशी प्रतीक्षा. गणेश कुबल शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न प्री डिटरमाइंड जे का म्हटलं जाता. गणेशने आधीच ठरवलेला या बॉलवर ऑफ स्टंपच्या बाहेर जायचा. हर्ष जो एक टप्पो पकडून उभो असा त्याचा टप्पो थोडंसं डिस्ट्रॉय करायचो. या टप्प्यावरसून त्याका हलवायचा पण हर्ष आपल्या जागेवर ठाम असा, आपल्या टप्प्यावर ठाम असा. सुंदर टप्पो. धावसंख्या 28-28. तिसऱ्या ओव्हरीचो शेवटचो बॉल. टप्पो पडल्यानंतर थोडीशी धूळ उडलेली पण ही धूळ जोपर्यंत गणेशच्या डोळ्यापर्यंत पोचता त्याच्या आधी चेंडू गेलो पप्पनकडे. नो बॉल इलो पंचांचो इशारो. बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे ना इलो तरी वडे ही सुप्रसिद्ध म्हण तर आठवतली पण लायसन्स टू किल. उघडा डोळे बघा नीट. पुढचो चेंडू असतो फ्री हिट. सुप्रसिद्ध मराठी समालोचक अमोल जमदाडे सरांची आठवण करून देणारं हे वाक्य गणेश कुबलसाठी. ह्यो वड्याचो चेंडू, फ्री हिटचो चेंडू. खूपच खराब शॉट सिलेक्शन गणेश कुबल कडसून. गणेश कुबल सारखो एक अनुभवी खेळाडू, मात्र समोर हर्ष सारखो एक युवा खेळाडू ज्यांनी टप्पो पकडलो ऑफ स्टंपच्या फुटभर बाहेर आणि तो टप्पो त्यांनी शेवटपर्यंत धरून ठेवलो. ज्याप्रमाणे कट्ट्यावरचे गप्पा, घरातले पप्पा आणि क्रिकेटमधलो टप्पा जितको महत्वाचो त्याच बाहुबलीच्या कटाप्पाची आठवण करून देणारो हे दर्जेदार टप्प्याची गोलंदाजी दाखवणारो हर्ष आपलो स्पेल समाप्त करताना. 3 ओव्हरीचो रवलो खेळ समाप्त. रवले 12 बॉल आणि धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर. 29-2. थोडा काहीतरी नवीन ऐकवा तुम्ही. जर तुम्ही काहीतरी नवीन लावलात तर माका नवीन त्याच्यावर काहीतरी बोला गवतला. पहिल्या ओव्हरीपासून गणेश बॅट बदलण्याचा इशारो करी होतो. आता खय त्या काही बॅट बदलली. बॅट सुद्धा खूप महत्वाची असता. वसीम अक्रम जलदगती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असं तुमका सगळ्यांका माहिती. पण वसीम अक्रमचो टेस्ट स्कोर ह्यो सचिन तेंडुलकर पेक्षा सुद्धा जास्त असा. पण ह्यो टेस्ट स्कोर जेव्हा वसीम अक्रमने मारलो तेव्हा वसीम अक्रमने सचिन तेंडुलकर सरांची बॅट वापरलेली ह्या खूप कमी लोकांका माहिती असतात. क्रिकेटच्या मैदानावर बॅट सुद्धा किती महत्वाचे असतात. सध्या IPL मध्ये क्रिकेटच्या बॅटचा मेजरमेंट ह्यो विषय चर्चेत असा. स्थानिक पातळीवर सध्या त्या मेजरमेंटकडे पंच थोडंसं दुर्लक्ष करतात. कारण जर पंचांनी जर आपली मेजरमेंटची टेप बाहेर काढली तर काय होऊ शकता तुमका सगळ्यांका माहिती असा. लोअर फुल टॉस मिड विकेटच्या कपडावरसून परत एकदा चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार. सिद्धेश भाई परब मित्रमंडळ षटकार. गणेश कुबलचे वडील सुद्धा युट्यूबवर ही मॅच सध्या लाईव्ह बघतात. त्यांचे सुद्धा आशीर्वाद आणि अपेक्षा गणेश तुझ्याकडसून असत. बॉलिंग मार्कवर पपन. पहिल्या षटकाची किफायतशीर गोलंदाजी. दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर उडालेलो कारंजो. फुटलेली पाईपलाईन. कव्वा उडाया. तिसऱ्या विकेटचा पतन. दीपू गिरा बॅक टू द पॅव्हिलियन. 35-3.
त्यांच्या दिशेन सिंधुदुर्ग जिल्ह्याचो ह्यो दर्जेदार बॅटर असा आणि हेनी जर खळये खणले तर गाडो नक्कीच बघूक मिळतलो राडो करताना राजन केरकर ज्याचा नाव असा. पहिलो चेंडू शफल खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर बीट आणि पंचांचो इशारो 22च्या रूपात ह्यो चौकार. राजन केरकर वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या टोपण नावांसाठी प्रसिद्ध असतात पण राजन केरकर प्रसिद्ध असा डीकी या टोपण नावासाठी. बऱ्याच वेळा बरेच कॉमेंटेटर डीके असो त्याचा उल्लेख करतात पण खरा तर टोपण नाव डीकी असा. आता त्या का असा आणि कशासाठी असा मी काय सांगाने आणि तुम्ही काय ऐकाने पण इल्या इल्याच चौकार आणि त्यानंतर फेअर डिलिव्हरी या चौकारांशी धावसंख्या स्थिरावली 39 आज राजनचे लांबलचक षटकार बघण्यासाठी मी स्वतः आतुर असतले. बऱ्याच दिवसानंतर आमचो लाडको खेळाडू स्ट्रायकर एंडवर चेंज ऑफ पेस्टी डिलिव्हरी पप्पन साळगावकरची. पप्पन साळगावकर राजन केरकर गणेश कुबल हे सगळे वरिष्ठ खेळाडू एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या विरोधात बराच क्रिकेट खेळलेले त्यामुळे एकमेकांचे सवय माहिती कोणाच्या विरोधात कशी गोलंदाजी करू होई ह्या पप्पनला माहिती. थोडक्यात काय तर कोणाच्या अळवाक किती खाज असा ह्या सगळ्यांका बऱ्यापैकी ज्ञात असा माहिती असा परिचयाचा असा. ही अळवाची खाज पण या अळवाच्या खाजेवर ह्यो अळवाचो दांडेरो त्रिफळ उद्ध्वस्त. राजन केरकर बॅक टू द पॅव्हिलियन. चौथ्या विकेटचा पतन. रन्सावर 5 बॉल सरले आणि बॉलिंग मार्कवर दिसणारा खेळाडू पप्पन साळगावकर अजून एक सफलता आपल्या नावे. संपूर्ण स्पर्धेत एकमेव खेळाडू ज्यांनी विकेट हॅट्रिक आपल्या नावे केली. पप्पनने पहिल्या ओव्हरीत मिळवलो 1 विकेट या ओव्हरीत मिळवले 2 विकेट. हायएस्ट विकेट टेकरच्या यादीमध्ये सध्या आघाडीवर असणारा नाव म्हणजे पप्पन साळगावकर पॅव्हिलियन एंडकडून. चौथ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल आणि नवीन फलंदाज मैदानावर योगेश सरमळकर ज्याचं नाव असा. वेदांत 11 स्पर्धेत योगेशने मारलेलो चौकार सामन्याचो बदललेलो निकाल तोच योगेश. आज सुद्धा योगेश तुझ्याकडून असाच काहीतरी चमत्कारिक अपेक्षित असा त्या संघासाठी खूप गरजेचा. इल्याच स्विच पूल करण्याचा प्रयत्न पण पप्पन साळगावकरने धरलेलो एक दर्जेदार टप्पो ऑफस्टंपच्या 4 अंगळावरसून गेलो विकेट किपर पर्यंत. डॉट बॉल निशी पप्पनच्या स्पेलची झाली संगता. 2 ओव्हरीमध्ये पप्पनने मिळवलं 3 विकेट. एकदा पप्पनसाठी करूया टाळ्यांचो गजर. पप्पन हे वाजणारे टाळी तुझ्या दर्जेदार गोलंदाजीच्या प्रात्यक्षिकासाठी. 4 ओव्हरींचो खेळ सरलो. रन झाले 39 आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर. शेवटचे 6 बॉल बाकी. वेगवेगळ्या प्रकारची गाणी असतात. गणपतीसाठी असतात गणेश स्तवन त्यानंतर असतात हिंदी ठुमरी साकी दिंडी लंगार
अशी वेगवेगळी गाणी दशावतारात ऐकाक मिळतात आणि तोच लंगार जो मयूर गवळीन प्रसिद्ध केलो आणि या लंगारासाठी खास स्वतः पंडित अजितजी कडकडेंनी ज्याची आठवण केली, ज्याचा कौतुक केला, तो लंगार डीजे थोड्या वेळा नक्की तुमच्यासाठी ऐकवतलो. पण सध्या लंगार गरजेचो असा वेंगुर्ला संघासाठी. साई शिलवण वेंगुर्ला संघ शेवटच्या ओव्हरीत या लंगार लावण्याची जबाबदारी, गदा पर्व या सुप्रसिद्ध नाटक दाखवण्याची जबाबदारी गणेश कुबल आणि योगेश सरमळकरवर. पण दुसऱ्या बाजून या दोनही बॅटरांचं हस्तमंदन करण्याची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर अभि. अभि के अभि अभि बॉलिंग मार्कवर. लोअर फुल टॉस वाईड ईश्वरकर ऑफ स्टंपच्या दिशेन. गणेशचा फटको मिड ऑन क्लिअर करून लॉंगॉनच्या दिशेन. रोशन येता फील्ड करता थ्रो करता नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन योगेशला बाद करण्याची संधी. थोडस उशीर झालो की योगेशने क्रीज थोडासा मागे ठेवला. बघूया तिसऱ्या पंचांचा इशारो. पण दर्जेदार क्षेत्ररक्षण रोशन पेडणेकरचा. सध्या क्रिकेट खेळाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नामवंत पंचांच्या यादीमध्ये रोशनचा खूप आदरान उल्लेख केला जाता आणि त्यामध्ये रोशन समाविष्ट असता ही आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट. त्या रोशनने मिड ऑनवरसून येत अडवलो चेंडू लॉंग ऑनवर थेट केली फेक. गोलंदाज अभिच्या दिशेन. नॉट आउट पंचांचा इशारा, कारण अभिकडसून थोडंसं झालो फंबल आणि तेवढ्याशा वेळात योगेश सरमळकरने ही रेषा लक्ष्मण रेषा ओलांडलेली. 2 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 41-41. इनिंगचे शेवटचे 5 बॉल बाकी. शेवटच्या 5 बॉलवर गणेश कुबल आपल्या नावाक साजेशी कामगिरी करतलो की नाही याची आमका तुमका सगळ्यांका आणि गणेशच्या वडिलांका सुद्धा प्रतीक्षा. गणेशचा फटको फ्लॅट 6 मिड विकेटच्या कपडावरसून सीमारेषा पार डायरेक्ट चंद्रार. तुझा माझा हित आणि चिमना सांगता गीत. आणि योगेश मसूरकर हे मैदानावर उपस्थित असत. सेकंड प्राइज त्यांनी प्रायोजित केलेला असा. त्याचबरोबर सलग 3 षटकार किंवा 3 विकेटसाठी 1500 रुपये त्यांनी प्रायोजित केलेले. गणेश कुबलचो ह्यो दुसरो नाकार मुटको. अजून एक सीमारेषा पार डायरेक्ट डोंगरार. हावको रावकंड कुम्यो आणि गुडुम मातारी. सिद्धेश भाई परब मित्रमंडळ पुरस्कृत. गणेशचे वडील सध्या गणेशचा खेळ बघत असताना आणि गणेश खूप नशीबवान असतो. आपल्या मुलांचा कर्तृत्व बघताना खरोखरच तुझ्या वडिलांचं अभिमान स्वाभिमान सुद्धा नक्की थोडस वृद्धिंगत होतलो. जेंका जेंका आपलो खेळ आपला कर्तृत्व आपल्या वडिलांका दाखवण्याची संधी मिळतात ते सगळे नशीबवान. आणि त्यापैकीच एक नशीबवान खेळाडू गणेश कुबल स्ट्रायकर एंडवर. सलग तिसऱ्या षटकारासाठी 1500 रुपयाचा बक्षीस. अभि के अभि यॉर्कर लाईनचा चेंडू. चेंडू षटकार नाही पण सीमारेषा पार चौकारासाठी पिटाळलेलो. पहिलो षटकार दुसरो षटकार आणि तिसरो चौकार. धावसंख्या 57. 4 बॉल सरले, अजून 2 बॉल बाकी. पहिल्या 4 खूप शांत होतो पण या खेळाडू तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. 2 षटकार त्यानंतर चौकार. 57. इनिंगचे शेवटचे 2 बॉल बाकी. आडवी बॅट मिड विकेटच्या दिशेन 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू सीमारेषा पार. मिड ऑन आणि मिड विकेट दोघे बसले रांदीत आणि चेंडू पोचलो पांदीत. अजून एक चौकार. 60. सौरभ सध्या डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत, मैदानावर बॉलरच्या भूमिकेत
आणि एरवी आयोजनाचो एक महत्वाचो खेळाडू असा ज्याच्यावर म्हाका आश्चर्य वाटला सतीश डोंगरेंनी ज्याच्या विरोधात बक्षीस लावलेला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. दोन जिवलग मित्र मात्र स्पर्धा दोघांची बघण्यासारखी. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर शफल शॉटचा प्रयत्न. एक रन तर मिळतलो. दुसऱ्याचो इरादो जोपर्यंत पप्पन चेंडू अडवता दुसऱ्याचो झालो प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा लेग बायच्या स्वरूपात 1 रन पूर्ण. धावसंख्या 58. गणेश कुबलने निराशेने फिरवलेली बॅट बराच काय सांगून जाणारी. पण काय झालं या चेंडूवर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतलो. तोपर्यंत सामन्याचो लेखाजोखो. महेश 11 आरोंदा संघ रोशन पेडणेकरच्या नेतृत्वाखाली जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग. साईश 11 वेंगुर्ला संघाक दिलेल्या बॅटिंगचं आमंत्रण. सलामीचे प्रारंभिक हादरे. पहिल्या ओव्हरीत पप्पनने खर्च केले 5 रन. दुसऱ्या ओव्हरीत फक्त 12 धावा खर्च केले सोहमने. तिसऱ्या ओव्हरीत हर्षने खर्च केले 11 रन. चौथ्या ओव्हरीत पप्पनने खर्च केले 10 रन. आणि शेवटच्या ओव्हरीत गणेश कुबल नावाचा वादळ. शेवटच्या चेंडूवर गणेश कुबल धावबाद झालो आणि या एका रनसानीशी इनिंगचो खेळ संपलो. 62 रन्सावर 62. 63 धावांचं लक्ष. आणि कसं होतलो या 63 धावांचा पाठलाग या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक अजय नाईक. थँक्यू. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. सिद्धेश उर्फ भाई परब मित्र मंडळ आयोजित देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
2025 हा रणस्कराम आजचा हा 5वा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील चौथा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साईस 11 वेंगुर्ला विपक्ष महेश 11 आरोंदया दोन्ही संघादरम्यान. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय महेश 11 आरोंदा क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. तर बदौलत संघाची धावसंख्या साईस 11 क्रिकेट संघाची झाली ती धावफलकावरती 62 धावा जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान. शिवसेना पुरस्कृत सिद्धेश उर्फ भाई परब मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य स्पर्धा आजचा हा 5वा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारे संघ आपण पाहतोय. बांदेश्वर बांदा होडावडा, तदनंतर ए स्पोर्ट आरवली, तदनंतर राजाराम वॉरियर्स तळवडे आणि कोण असेल चौथा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालाय. कुशल आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला शुभम आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज समीर वेंगुर्लेकर आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेट स्पर्धेमध्ये जो मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि आता मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आयकॉन खेळाडू सज्ज झालाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय समीर वेंगुर्लेकर. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट जर झाली असती तर निश्चित धोक्याची घंटा मैदानात वाजली असती. एका धाब्याने संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. कुशल आणि शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला शुभम, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज समीर वेंगुर्लेकर आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच गणेश कुबलसाठी बक्षीस देत आहे नामदेव राणे साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. निश्चितच गणेश तुझं कौतुक असेल कारण तुझ्या बॅटमधनं सुंदर अशी आपण फलंदाजी पाहिली. तो गणेश कुबल 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. समीर वेंगुर्लेकर स्विचिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच चेंडू गेलाय तो निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 2 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. त्रेसष्ट धावांचा पाठलाग करण्यासाठी ही सामन्याची जोडी आपण मैदानात पाहतोय. महेश 11 आरोंदा क्रिकेट संघाची कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट काढण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू येतोय, पायचाय 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वाढली धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शुभमच्या बॅटबंद 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. बदौलत संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 4 धावा. सुंदर फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी. मिडविकेटला क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. आतापर्यंत एक सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळतंय. बापकरा 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 5वा चेंडू घेऊन येतोय समीर वेंगुर्लेकर नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. तोपर्यंत या ठिकाणी एका धावेवर मात्र समाधान मानलं जातं. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती ती 7 धावा धावफलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित शिवसेना पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. समीर वेंगुर्लेकर आमच्या स्क्रीनवरती सज्ज झालाय आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी. अकोटेपचा चेंडू होता या ठिकाणी झेल टिपण्याची नामी संधी होती परंतु चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने पाहायचा. या 2 धावा मात्र लिलया पूर्ण केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा मैदानात प्रयत्न होतो. या 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानात आपण पाहतोय. या 3 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वाढली धावफलकावरती ती 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे
वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुशल आणि शुभम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. महेश 11 आरोंदा क्रिकेट संघाची 63 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायचं आहे दुसऱ्या षटकासाठी कोणाच्या हाती संघाचा संघनायक गणेश कुबल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी वळणी लागली मैदानात. संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश कुबल सज्ज झालाय. महत्वपूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. नो स्ट्रायकिंग एंडला शुभम. संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. कुशल झालाय सज्ज. गणेश कोबल येतोय आमच्या स्क्रीनवरती पहिला चेंडू घेऊन. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण घेईल तोपर्यंत हे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा जीव घेणा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 1 डझन धावसंख्या म्हणजेच 12 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश उर्फ भाई परब मित्र मंडळ आयोजित एक गाव एक संघ 2025 चा रणसंग्राम आजचा 5वा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटका कारंजा उडाला पाहायचाय. समीर वेंगुर्लेकर येतोय. चेंडू खाली नो मॅच लँड मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मात्र या 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. कुशलच्या बॅट बंद निघाले. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय कुशल आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला शुभम आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज गणेश. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू होईल जोपर्यंत क्षेत्ररक्षण गेल तोपर्यंत मात्र ही 1 धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. गणेश कुबल येतोय आमच्या स्क्रीनवरती. आता मात्र शुभम झालाय सज्ज. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर मैदान आपण पाहतोय. दत्त माऊली मैदान शिरोडा खासबागवाडीचं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी निश्चितच एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण घेतोय तोपर्यंत मात्र ही 1 धाव. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज होत आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश मोठा फटका पाहायला मिळाला. पाहायचाय चेंडू जाईल सीमा रेषेचं उल्लंघन करत 4 धावांसाठी. या 4 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलका
बॅटिंग 40 पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या षटकांमध्ये 3 क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग 40 पॉवर प्लेचा इशारा येतोय पंचांचा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. क्षेत्ररक्षण कायचं सजवलं जातंय. वरती लागली तिसऱ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतोय, तोच समीर वेंगुर्लेकर. महत्त्वपूर्ण षटक बॅटिंग 40 पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळतंय. शुभम स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चोरटी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. ती 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर समीर वेंगुर्लेकर होतोय, आमच्या स्क्रीनवरती सज्ज होतोय. कुशल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कारंजा उडालाय. झेल मात्र या ठिकाणी सोडला जातोय. पाहायचा नॉन स्ट्रायकिंग एंडला या ठिकाणी मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. त्या 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ. सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये निश्चितच भाई परब नेहमीच कार्यरत असतात. वेंगुर्ले पंचायत समितीमध्ये शिरोडा पंचायत समिती मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. ते सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक लोकहितासाठी झटणारे नेहमीच या पंचक्रोशीमध्ये, शिरोडा पंचक्रोशीमध्ये पंचायत समिती मतदारसंघाचं 5 वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्याचनंतर शेवटच्या 2.5 वर्षामध्ये ज्यांना उपसभापती म्हणून ज्यांची वर्णी लागली ती सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. भाई परबचं निश्चितच कौतुक करावं लागेल, कारण आपल्याला आठवत असेल 23 ऑक्टोबर 2016 जो मराठा क्रांती मोर्चा निघाला सिंधुदुर्गामध्ये, तोच न भूतो न भविष्यतो असा मराठा क्रांती मोर्चा आपण पाहिलात. त्याचं नेतृत्व सन्माननीय मनीष दळवी साहेब आणि सन्माननीय बाळू देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाई परब यांनी या वेंगुर्ले तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं होतं. तेच सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळाची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. सध्या सन्माननीय भाई परब हे मराठा समाजाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत असलेले माजी पंचायत समिती सदस्य आणि माजी उपसभापती. निश्चितच आमच्या या कॉमेंट्री बॉक्समधनं आपल्याला पुढील राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा असतील. तिसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. आखुटप्प्याचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरमध्ये अलॉन द कार्पेट चेंडू आपल्याला पाहायला मिळालोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र या 2 धावा मात्र लिलया पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. ती 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 63 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू, कारंजा उडाला, क्षेत्ररक्षक येतोय. सागर सकपाळ मात्र सुंदर असा झेल मात्र टिपला जातोय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुशलची साथ देण्यासाठी आता मात्र सज्ज झालाय अमित आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालाय.
समीर वेंगुर्लेकर नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट प्रकारचा मारा. अमित होते सज्ज. शुभम बाद झाल्यानंतर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच ऑफसाईडच्या बाहेर जाणारा चेंडू पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा असा संबोधला जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वायडीचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या पंचांकडे. फेअर डिलिव्हरी. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. आपल्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन येतोय समीर वेंगुर्लेकर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉकॉलमध्ये चेंडू होता. जोरदार अपील पंचांकडे होत आहे. पंच मात्र या ठिकाणी अपील फेटाळतायत. तोपर्यंत मात्र ही एक धाव लेग बाईच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. ठीक आहे. आपल्याला पाहायला मिळतोय साई परब आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं सज्ज होतोय. साई परब आपल्याला पाहायला मिळतोय. या महत्त्वपूर्ण षटकासाठी वर्णी लागली. 4थं षटक आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अमित आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. अमित नॉन स्ट्रायकिंग एंडला कुशल आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित 1-2 धावा खेळण्याचा प्रयत्न झालाय कुशलकडनं. स्ट्राईक रोटेट करण्याचा नियमित प्रयत्न झालाय कुशलकडनं. कुशलचं कौतुक करावं लागेल. नो स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय कुशल. साई परब येतोय आमच्या स्क्रीनवरती. पहिला चेंडू घेऊन या ठिकाणी कारंजा उडाला. क्षेत्ररक्षक घेतोय झेंडू खाली. अमितची खेळी झाली आहे समाप्त. दुसरा गडी बाद होतोय तोच अमितच्या स्वरूपात महेश 11 आरोंदा क्रिकेट संघाचा. ठीक आहे. हात देण्यासाठी आता मात्र वर्णी लागली मैदानात. तो पपन साळगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय पपन. नॉन स्ट्रायकिंग एंडला कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज साई परब ज्याने पहिल्या चेंडूवर गडी मिळवला. डकआउटचा शिकार झालाय अमित आपल्याला पाहायला मिळाला. पपन साळगावकर स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय.
आकुट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कारंजा उडाला, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि या ठिकाणी 2 धावा मात्र लिलया पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. ती 27 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 63 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत मात्र 2 गडी गमावतोय महेश 11 आरौंदा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पप्पनचा. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं साईचं आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय पप्पन साळगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती मित्रमंडळाची छत्रपती प्रीमियर लीग वेंगुर्ला ज्यानं गाजवली तोच पप्पन साळगावकर सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं पायचा क्षेत्ररक्षक घेईल तोपर्यंत मात्र या 2 धावा लिलया पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. आतापर्यंत सुंदर षटक आपण पाहतोय साई परबचा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गडी मिळवण्यात यशस्वी ठरला. आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय. आकोट्याप्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, पूल झालाय अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धेश रूप भाई परब मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आजचा हा 5वा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा जखडून ठेवलं जातंय. सुंदर षटक आपण पाहतोय साई परबचं. आपल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करतोय. एक महत्वपूर्ण अमितची विकेट घेण्यात जो यशस्वी ठरला तो साई परबचं षटक मात्र झालंय समाप्त. 4 षटकांचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. सहा चेंडू 34 धावा असं समीकरण. नितीन राणे आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉगवरचं षटक शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन राणे 6 चेंडू 34 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पहिल्या चेंडूचं झालाय खेळ समाप्त. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू 34 धावा असं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला कुशल सज्ज झालाय. मोठा फटका पाहायला मिळेल का पाहायचा. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. सुंदर असा झेल मात्र टिपला जातोय. कुशलची खेळी झाली आहे समाप्त. रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन पेडणेकर सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. आकोट्याप्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. दुसऱ्या गड्याचं होत आहे पतन. नितीन राणेचं सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आणि 2 गडी मिळवण्यात यशस्वी ठरलाय तोच नितीन राणेचं कौतुक करावं लागेल. महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. स्लॉगवरचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय.
ए स्पोर्ट आरवली, राजाराम वॉरियर्स तळवडे आणि आता जो संघ विजयी होईल या चारही संघांनी आपण या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. अनिश होते सज्ज, स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. मात्र या ठिकाणी या स्पर्धेतील हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. नितीन राणेची हॅट्रिक होते स्पर्धेमध्ये. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक नितीन राणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्रिफळा झालाय उद्ध्वस्त. 1,500 रुपयाचा 1,500 रुपयाचा मानकरी ठरतोय. हॉटेल आरवलीश्वर आरवलीचे मालक सन्माननीय आबा मसूरकर साहेबांनी पुरस्कृत केलेला पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. नितीन राणे आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंत झालाय खेळ समाप्त. आपण पाहतोय आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महेश 11 आरोंदा विपक्ष साई स्पोर्ट वेंगुर्ला या दोन्ही संघादरम्यान 5वा चेंडू घेऊन येईल. नितीन राणे आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजाला सज्ज, स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला पपन साळगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडूंत झालाय खेळ समाप्त. फुल टॉस चेंडू होता या ठिकाणी. मात्र निश्चित थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत मात्र या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय साईस 11 क्रिकेट संघ वेंगुर्ला आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील चौथा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय साईस 11 वेंगुर्ला क्रिकेट संघ. निश्चितच अभिनंदन असेल साईस 11 क्रिकेट संघाला. तदनंतर महेश 11 आरोंदा क्रिकेट संघाला मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स बंद शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी.